नाफेड आणि ACCF मार्फत थेट बाजार समितीतून कांदा खरेदीचा निर्णय हा घेण्यात आला आणि त्यानुसार आजपासून कांदा खरेदी होणं अपेक्षित होतं। मात्र नाशिकच्या 19 केंद्रांपैकी एकाही ठिकाणी कांदा खरेदीला सुरुवात झाली नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं। नाफेड आणि NCCFचे अधिकारी बाजार समितीमध्ये फिरकलेच नाहीत। लिलावात कांदा खरेदीचे जिल्हाधिकाऱ्यांना नाफेडला आदेश दिले होते। कांद्यासाठी 1580 रुपये शासकीय दर निश्चित करण्यात आला होता। मात्र बाजार समितीत 2000 रुपये क्विंटल दरानं कांदा विक्री सुरू झाली। व्यापारी जास्त दर देत असल्यानं शेतकरी नाफेडपासून दूर गेल्याचं चित्र आहे। त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये नाफेडतर्फे होणाऱ्या कांदा खरेदीचा बोजवारा उडाला। परवडतच नाही ना कांदे 1500 आणि 1600 गेल्यावर एक गोणी 1400-1800 रुपये तर असा दर आहे गोणीचा। 2000 2500 ते बाजार कांद्याचा द्यायला पाहिजे असं तर 2500 पर्यंत तरी 3000 ते 2500 असा दर भेटला पाहिजे आपल्याला। त्यांचा रेट सुद्धा मान्य नाही, कारण यापरीच इकडे जर 1500 ते 2000 रेटनं घेऊ राहिले तर यांना 1580 न कुठून देतील शेतकरी माल? काय हा जो 2200चा रेट आज त्यांचा चालू आहे 2000च्या वर, यांना ह्या रेटमध्ये नाही परवडत शेतकऱ्याला। आणि शेतकऱ्याची परिस्थिती खूप वाईट केली आहे। जी कर्जमाफी काय मागणी आमची मागणी आहे, कांदा हा 2500 ते 3000 रुपये विकला गेला पाहिजे। नाफेडनं 250च्या वरच मार्केट दिलं गेलं पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।